नमस्कार मित्रांनो. आज आपण बोलणार आहोत एक अशा धातूबद्दल जो सोनं आणि चांदीलाही मागे टाकू शकतो. मित्रांनो, आपण बोलतोय कॉपर बद्दल. आज एक असा प्रश्न निर्माण झाला आहे की सोनं आणि चांदीपेक्षा तांब खरंच महाग होणार का? तांब्यात गुंतवणूक करणारे पुढचे करोडपती असू शकतात का? या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तांब्याच्या किमती का वाढत आहेत. तांबा सोन्यापेक्षा महत्वाचा ठरत आहे का? पुढील 5 ते 10 वर्षात काय होऊ शकतं आणि सामान्य माणसाने यातून काय शिकावं? तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तांब तर मित्रांनो, सर्वप्रथम आपण जाणून घेऊयात तांब म्हणजे काय. मित्रांनो, तांब हा फक्त पूजा किंवा भांडी यापुरता मर्यादित नाही, तर तांब वापरलं जातं इलेक्ट्रिक वायरिंग, मोबाईल, लॅपटॉप, इलेक्ट्रिक कार, सोलर पॅनल, पवन ऊर्जा म्हणजेच आपलं वाइंड एनर्जी, चार्जिंग स्टेशन, हायजू टेक्नॉलॉजी म्हणजेच जिथे वीज आहे तिथं तांबा आहे. तर मग तांब्याच्या किमती अचानक का वाढत आहेत? कारण नंबर पहिलं, इलेक्ट्रिक व्हेकल्स म्हणजे आपल्या ईव्ही गाड्या. एका पेट्रोल कारमध्ये साधारण 25 ते 30 किलोपर्यंत तांबा लागतं, पण त्याचप्रमाणे एका इलेक्ट्रिक कारमध्ये 80 ते 90 किलोपर्यंत तांबा लागतं. आणि जगभर ईव्हीचा वापर पण एकदम झपाट्याने वाढतोय. कारण दुसरं, ग्रीन एनर्जी, रिन्युएबल पॉवर, सोलार, वाइंड, हायड्रो या सगळ्यांसाठी मोठ्या प्रमाणावर वायरिंग लागते. आणि ती वायरिंग म्हणजेच तांबा, कारण की तांबा इज अ गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. तांब्याचा तुटवडा, तो विशेष नवीन खाणी शोधणं खूप अवघड आहे. खाण सुरू करायला कमीत कमी 10 किंवा 15 वर्ष तरी लागतात. पर्यावरण नियम सुद्धा त्याचे खूप कडक आहेत आणि तांब्याची मागणी खूप वाढते, पण पुरवठा तेवढा होत नाही. मित्रांनो, सोनं सुरक्षित आहे, पण तांब ही संधी असू शकते. आणि जे गरजेचं असतं त्याची किंमत वाढते. जागतिक तज्ञ याविषयी काय बोलतात? जागतिक तज्ञ म्हणतात की जगातील मोठ्या फायनान्शियल संस्था पुढील 5 वर्षात तांब्याची फी 40 किंवा 50% वाढू शकते. काही अहवालानुसार तांब्याची किंमत 2 पट होऊ शकते. यालाच आपण कॉपर रिसायकल सुद्धा म्हणू शकतो. तर मग भारतात तांब्याचं भविष्य काय आहे? भारतामध्ये ईव्ही पॉलिसी, सोलर मिशन, स्मार्ट सिटी, इलेक्ट्रिक व्हेकल, इलेक्ट्रिक रेल्वे यासारख्या थेट फायदा होणाऱ्या गोष्टी तांब्याच्या मागणीला कारणीभूत आहेत. पण भारतात तांब्याचं उत्पादन कमी म्हणजे आयात जास्त आहे, त्यामुळे किंमत वाढण्याची शक्यता अधिक आहे. तर या सगळ्या गोष्टीमधून सामान्य माणसाने काय करावं? मित्रांनो, याचा अर्थ असा नाही की तुम्ही तांब्याच्या भांडी घ्या आणि त्या साठवायला सुरुवात करा, पण तांब्या वापरणाऱ्या ज्या इंडस्ट्री आहेत, कंपन्या आहेत, त्यावरती लक्ष ठेवा. ईव्ही रिन्युएबल एनर्जी कंपन्या, त्यावरती पण लक्ष ठेवा. लॉंग टर्म थिंकिंग ठेवा. सोनं सुरक्षित आहे, पण तांबा ही संधी असू शकते. तर मित्रांनो, आज आपण पाहिलं की सोन्या चांदीपेक्षाही तांब्याची गरज जास्त आहे. तांब्याची मागणी भविष्यात प्रचंड वाढणार आहे आणि म्हणूनच तांबा पुढचा इळनकोड होऊ शकतो का? याबद्दल तुम्हाला काय वाटतं? आणि सोन्याला तांब मागे टाकू शकतं का? कॉमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद.